हर हर महादेव मंडळी, आज मी तुमच्याबरोबर स्टफ इडलीची रेसिपी दाखवणार आहे। हे बघा, इडलीचं बॅटर बघा किती मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे। इडलीच्या बॅटर मध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ ऍड करू, ज्याने तुमची इडली एकदम जाळीदार आणि एकदम सुपर सॉफ्ट तयार होईल। अगदी थंडीच्या महिन्यात एकदम सुपर सॉफ्ट इडली तयार करता येईल आणि आतमधली स्टफिंग बघा एकदम अप्रतिम। चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम बॅटर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप इतके तांदूळ घेतलेले, जुने तांदूळ, रेशनचे तांदूळ घेऊ शकता। पाव कप इतकी उडद डाळ घ्यायची आहे। पाव चमच इतके मेथी दाणे घ्यायचे। मेथी दाण्यामुळे बॅटर लवकर फर्मेट होतं। यामध्ये भरपूर पाणी टाकून छानपैकी आता हे बॅटर स्वच्छ धुवायचं आहे। आता हे धुतलेल्या डाळ तांदूळमध्ये आपल्याला पुन्हा पाणी ऍड करून देऊन छानपैकी बाउल कव्हर करून ठेवायचं आहे। हे बघा मंडळी, 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ मस्त असे फुगले गेलेले आहे। यामध्ये आता पाव कप इतका आपल्याला नॉर्मल पोहे ऍड करून छानपैकी मिक्स आउट करायचं आहे आणि हे मिश्रण आता डायरेक्टली मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पोह्यामुळे मित्रांनो बॅटरमध्ये जाळी तयार होण्यास मदत होते। या पद्धतीने एकदम बारीकसर मिश्रण वाटून घ्यायचं। अगदी थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। याचप्रमाणे सेकंड भांडा देखील वाटून घेतलेला आहे। आता हे वाटलेले मिश्रण छानपैकी मिक्स आउट करून देऊन हे भांडं आपल्या प्लेटने कव्हर करून देऊन रात्रभरासाठी फर्मेट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। हे बघा, साधारण तुम्ही 10 तासानंतर पाहू शकता बॅटर बघा एकदम परफेक्टली थंडीच्या दिवसातही फर्मेट झालेलं आहे। बॅटरची जाळी बघा, यावरून लक्षात येईल इडली किती सुपर सॉफ्ट तयार होईल। आता हे इडली बॅटरमध्ये 1 चमच इतकं मीठ ऍड करायचे, छानपैकी मिक्स आउट करून द्यायचं आहे। आता तुम्ही या बॅटरपासून डायरेक्टली इडली देखील बनवू शकता, पाणी बिलकुल ऍड करायचं नाहीये। आता इडलीची स्टफिंग तयार करण्यासाठी हाय फ्लेम पॅन ठेवून पॅनमध्ये तेल टाकायचे, मोहरी टाकायची आहे, 10 ते 12 कढीपत्ता टाकून मिक्स करायचा आहे, हिंग टाकायचे, अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायचे, मिक्स करायचं आहे आणि लगेच यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला तो ऍड करून द्यायचा आहे। कांदा आपल्याला छानपैकी या पद्धतीने गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्ये हळदी पावडर ऍड करायची आहे, 2 बारीक केलेले बटाटे ऍड करायचे आहेत, मीठ टाकायचं चवीनुसार, छानपैकी मिक्स आउट करून द्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 2 मिनिटांनंतर पाहू शकता या पद्धतीने उसळ तयार करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आहे। अगदी मित्रांनो अप्रतिम ही उसळ तयार होते। डोश्याबरोबर काय खाल तुम्ही, एकदम अप्रतिम आणि लाजवाब। सो हे बघा, कोथिंबीर मिक्स केल्यानंतर हे बॅटर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि इडलीमध्ये स्टफ करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे। अगदी मित्रांनो खूपच टेस्टी ही इडली रेसिपी तयार होते। तुम्हाला प्रचंड आवडेल, नक्की ट्राय करून बघा। सो मित्रांनो, आता इडली पात्र घ्यायचे, इडली पात्रात तेलाने ग्रीस आउट करून घ्यायचं आहे, म्हणजे इडली थंड झाल्यानं लगेचच निघली जाते। यामध्ये आपला इडलीचा तयार बॅटर या पद्धतीने पोर करून द्यायचा आहे। थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे, म्हणजे बॅटरमध्ये या पद्धतीने फिलिंग आपल्याला भरता येते। स्टफिंग मित्रांनो या पद्धतीने मस्त असं सेंटरला ठेवायचं आणि त्यावरती डबल आपलं या पद्धतीने इडली बॅटर पोर करून द्यायचं आहे। आता इडली आपली वाफवण्यासाठी रेडी आहे। सो इडली पात्र मी छानपैकी पाणी टाकून हाय फ्लेममध्ये गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये या पद्धतीने इडली स्टँड आपल्याला अरेंज करून द्यायचे आहेत। आता हे इडली पात्र आपल्याला छानपैकी लीडने कव्हर करून देऊन 15 मिनिटाकरता हाय फ्लेममध्ये इडली कुक करायची आहे। हे बघा, 15 मिनिटांनंतर झाकून उघडून दाखवतोय। वा, मस्त इडली कुक झालेली। गॅस बंद करून देऊन इडली आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। इडली थंड झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने या पद्धतीने इडली काढायची आहे। हे बघा, किती जाळीदार इडली तयार झालेली आहे। यावरून तुमच्या लक्षात येईल किती सुपर सॉफ्ट इडली बनली असेल आणि इडलीची आतमध्ये स्टफिंग बघा काय लाजवाब, खायला तर एकदम खमंग लागणार आहे। सो आता गरमागरम इडली सर्व करून दाखवणार आहे। मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तुम्ही ही इडली अशीही खाऊ शकता, त्याचमुळे कोकोनट चटणी बरोबर देखील खाऊ शकता। व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया। हर हर महादेव।